मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार. यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव गेल्या 7 दिवसांपासून बंद. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका. मुंबई पालिकेकडून आयोगाकडे 228 कोटींच्या कामाचा प्रस्ताव. तर खड्डे बुजवणं, नालेसफाईच्या कामांसाठी आयोगाची मंजुरी आवश्यक. भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधांची तपासणी ठप्प. FDA मधील 80% अधिकारी कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होम वोटिंगची सुविधेसाठी आता प्रशासन कामाला. चोपडामधील तहसीलदारांनी घेतली BLOची बैठक. जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहूची आवक घटली. तर गहू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. जोपर्यंत घटना घडत नाहीत त्यावर बोलून काहीच उपयोग नाही. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजनांनी टोचले जळगावमधील नगरसेवकांचे कान. घरात बसू नका, AC गाड्या सोडा आणि कामाला लागा, महाजनांच्या सूचना. नवी मुंबईमधील प्रचार सभा बैठकांवर आता कॅमेराची नजर. आचारसंहितेचा भंग झाल्यास गुन्हा दाखल होणार. मुंबईमध्ये मालमत्ता कर वसुलीचे चेक होत आहेत बाउन्स. 853 प्रकरणांमध्ये पालिकेकडून 37 कोटी 83 लाखांची वसुली. इलेक्शन ड्युटीची ऑर्डर रद्द करण्याच्या मागणीसाठी 150 अर्ज. वाढत्या विनंती अर्जांमुळे निवडणूक कर्मचारी हैराण. मुंबईमधील हवेची गुणवत्ता सुधारली. स्वच्छता मोहिमेमध्ये रस्ते स्वच्छ धुतल्यामुळे गुणवत्ता सुधारल्याचा पालिकेचा दावा. उरणकरांवर पाणी टंचाईचं संकट. तर रानसई आणि पुनाडे धरणांनी तळ गाठल्यानं मंगळवार आणि शुक्रवारी पाणी कपात. उन्हाळ्यात कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या. 7 एप्रिल ते 6 जून या कालावधीत धावणार रेल्वे. सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा. दररोज 6,000 प्रवाशांकडून UPI द्वारे तिकीट खरेदी. स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात क्लीनअप मार्शलची कारवाई. ऑनलाईन पद्धतीनं 75,000 रुपये दंड वसूल. मुंबईमधील मॅनहोलवर जाळ्या आणि झाकण बसवण्याबाबत वॉर्ड अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित. मे महिन्यापर्यंत जाळ्या बसवण्याचं उद्दिष्ट. आणि डोंबिवलीत प्रक्रिया न केलेलं केमिकलयुक्त सांडपाणी थेट नाल्यामध्ये. प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई करावी, स्थानिकांची मागणी.